हा इथे चौथा. चारी दरवाजे बंद झाले. याला धान्य वरती नेण्यासाठी दोन रस्ते, एक या बाजूला आहे, दुसरा त्या बाजूला. दोन्ही रस्त्यावरून धान्य छतावरती जायचं. छताला गेल्या गेल्या का धान्य खाली ओतलं जात नव्हतं. वरती गेल्यानंतर धान्य वाळवायचं. वाळवल्यानंतर निर्गिल माहिती आहे ना, कडुलिंब माहिती आहे का, तुळस, हे धान्याबरोबर मिक्स करायचं. वरती प्रत्येक कामाने होल दिसतात का, वरून धान्य खाली ओतायचं, तिथून बाहेर काढायचं. पण या इमारतीमध्ये पूर्ण पूर्वी 25,000 खंडी धान्य मावण्याची जागा. एक खंडी म्हटलं तर 20 पोती. एका पोत्यात 50 किंवा 100 किलो धान्य मावलं जातं. पूर्वीची 25,000 म्हणजे सध्याची 5 लाख पोती धान्य बसण्याची जागा ही धान्याचा पोटा. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं धान्य. याच्यामध्ये पूर्ण तांदूळ, दुसऱ्या इमारतीमध्ये भगर आणि तिसरी इमारत नागली म्हणजे नाचणं. ही खिडकी आहे लेवल पाण्यासाठी. अर्ध्या स्लीप फुल भरायची गंगा कोठार. म्हणजे ज्या वेळेला पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा जो दिला, त्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या लोकांना रसद म्हणजे धान्य पुरवलं. ती वास्तू ही रसद कमी होत निघाली. छत्रपती शिवरायांनी किल्ल्याच्या बाहेर जाण्याचा निर्णय